मिरज तालुक्यातील सलगरे इथं दिनांक 13 मे रोजी वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. गुरुराज कांबळे यांच्या घरावरचे पत्रे निघून गेले आणि मोठं नुकसान झालं. मात्र वर्गमित्र आणि ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतःहून माणुसकीच्या नात्यानं मदतीचा हात पुढे केला. माजी सरपंच तानाजी पाटील, सचिन निंबाळकर, माणिकदादा अवळेकर, सुहास कुंडले, बटू सुतार आणि सर्व पूर्व भागातील ग्रामस्थांच्याकडून 1,03,700 रुपयांची आर्थिक मदत केली गेली. अस्मानी संकटामुळे अडचणीत आलेल्या गुरुराज कांबळे यांना वर्गमित्र आणि ग्रामस्थांनी मोलाची मदत केली आहे. आणखीनही काही आवश्यकता असेल तर ती सुद्धा पूर्तता करण्याचं आश्वासन यावेळी मित्र आणि ग्रामस्थांनी दिलंय. सलगर गावामध्ये 13 तारखेला सायंकाळी वादळी वाऱ्यानं सलगर आणि आसपासच्या सगळ्याच गावामधून एक फार मोठं वादळी वारं निर्माण झालं आणि या वादळी वाऱ्यामध्ये सलगर किंबहुना मिरज पूर्व भागामधल्या सर्वच माणसांचं, घरांचं, त्याचबरोबर झाडांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. आणि सलगर गावामध्ये या ठिकाणी गुरु कांबळे, जितेंद्र कांबळे यांच्या कुटुंबाचं सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालेलं आहे. फार कष्टाळू कुटुंब आहे. कष्टामधून नुकतंच त्यांनी घर बांधलं होतं आणि या घराचं सगळंच पत्र जवळजवळ इथून 300-400 फुटावरती जाऊन पत्र, अंगण सगळा सांगाडा जाऊन बाहेर पडला. अशा अनेक जणांचं नुकसान झालेलं आहे. पण सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालं. या गुरु कांबळे त्यांची जे काही सहकारी आहेत, सचिन कांबळे, सचिन निंबाळकर, त्याचबरोबर राहुल जाधव, सागर आटपाडकर, सुहास कुंडले सर, अरुण कांबळे सर, बरीचशी त्यांची जे काही जेवढी सहकार्य आहेत त्या सगळ्या सहकार्याने नुकतंच जाऊन तुझं नुकसान झालं हे न म्हणता कुठंतरी 2 रुपये गोळा करून त्यांना, त्या कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सगळ्या त्यांच्या युवकांना, सहकार्यांना आव्हान केलं आणि बघता बघता 1,03,700 रुपये या ठिकाणी रक्कम गोळा झाली आणि ती रक्कम आता नुकतीच त्यांना दिलेली आहे.